नमस्कार मित्रांनो, आपल्या कूर्ग ट्रिपचा आजचा तिसरा दिवस आहे. कालचा थकवा विसरून आज आपण निघालोय कूर्गमधल्या काही अप्रतिम ठिकाणांना भेट द्यायला. तर सगळ्यात आधी मी मस्त नाश्ता केला. नाश्त्यामध्ये मसाला डोसा, बटाट्याची भाजी, सांबर होतं आणि त्यानंतर हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात सुरू करणार आहे डे 3ची भन्नाट सफर. कर्नाटकाच्या पश्चिम घाटात वसलेलं कोडगू म्हणूनही ओळखलं जाणारं कूर्ग हे निसंशयपणे एक मनमोहक थंड हवेचे ठिकाण आहे. तरी आपल्या पर्यटकांना निसर्गरम्य सौंदर्यापेक्षा बरंच काही देतं. कूर्गमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेले ओंकारेश्वर टेम्पल हे त्याचंच एक उदाहरण आहे. 19व्या शतकात 1820मध्ये राजा लिंगराजेंद्र द्वितीय यांनी बांधलेलं हे मंदिर एक आकर्षक वास्तुकला सादर करते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. असं म्हणतात की राजांकडून झालेल्या एका चुकीनंतर प्रायश्चित म्हणून हे मंदिर उभारण्यात आलं. त्यामुळे या मंदिराला एक वेगळं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे याची वास्तुकला. इथे तुम्हाला हिंदू, इस्लामिक आणि गॉथिक शैलीचं अनोखं मिश्रण पाहायला मिळतं. मंदिरावरचे घुमट, मिनार आणि मध्यभागी असलेलं सुंदर बांधकाम पाहताना हे मंदिर एखाद्या राजवाड्यासारखं वाटतं. मंदिरासमोर एक शांत तलाव आहे ज्यामध्ये रंगीबेरंगी मासे दिसतात. आजूबाजूची शांतता आणि थंडगार हवा मनाला खूप शांत अनुभव देतं. मंदिरामध्ये भगवान शिवाची पूजा केली जाते. इथलं स्पिरिच्युअल वाईब खूप पॉझिटिव्ह वाटतं. ओंकारेश्वर टेम्पल महिन्यातील सर्व दिवस उघडे असतं. ओंकारेश्वर मंदिराची वेळ ही सकाळी 6:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. पुन्हा सायंकाळी 5 वाजता उघडतं आणि रात्री 8 वाजेपर्यंत बंद होतं. मंदिरात जाण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. वर्षभरात कधी या मंदिराला भेट देता येते. जर तुम्ही कूर्गला आलात तर ओंकारेश्वर टेम्पलला नक्की भेट द्या. आणि आता आपण आलो आहोत कूर्गमधील सर्वात प्रसिद्ध आणि मेस्मरायझिंग ठिकाणी, ते म्हणजे ॲबे फॉल्स. मडिकेरीपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती असलेला हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. ॲबे फॉल्सकडे जातानाचा प्रवास खूप सुंदर वाटतो. दोन्ही बाजूंना कॉफीची शेती, मसाल्याचे मळे आणि धुक्यांनी भरलेलं वातावरण दिसतं. कूर्गच्या निसर्गाचं खरं सौंदर्य इथूनच सुरू होतं. ॲबे फॉल्स, ज्याला अबी फॉल्स असेही म्हणतात, हा कोडगू जिल्ह्यातील एक लोकप्रिय धबधबा आहे. कावेरी नदी रुंद खडकावरून सुमारे 70 फूट खाली कोसळते, ज्यामुळे एक भव्य दृश्य निर्माण होते. कर्नाटकातील इतर धबधब्यांच्या तुलनेत उंची फार नसली तरी अबी फॉलचा कोसळण्याचा परिसर हा अधिक विस्तृत आहे, ज्यामुळे एक स्पेक्टॅक्युलर व्ह्यू तयार होतो. तसंच मडिकेरी शहराच्या जवळ असल्यामुळे अबी फॉल्सला भेट देणं हे सोपं आहे. आणि फॉल्समध्ये एंट्री ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते आणि अबी फॉल्सपर्यंतचा मार्ग खाजगी कॉफीच्या माळ्यामधून जातो. उंचीवरून ॲबे फॉल्सचं दृश्य पाहण्यासाठी एक हँगिंग पूल पण आहे. ॲबी फॉल्समध्ये किंवा अबी फॉलमध्ये स्विमिंग करण्याची परमिशन नाही आहे आणि तसंच इथे पार्किंगची सोय पण लिमिटेड आहे. धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडं खाली उतरावं लागतं. रस्त्यात पक्ष्यांचे आवाज, झाडांची सळसळ आणि थंड हवा, संपूर्ण वाईब अगदी रिफ्रेशिंग वाटतं. आणि हा समोर आहे ॲबे फॉल्स. साधारण 70 फूट उंचीवरून कोसळणारं पाणी आणि त्याचा प्रचंड आवाज पहिल्याच क्षणी मन जिंकून घेतो. पावसाळ्यात तर हा धबधबा आणखी भव्य आणि जबरदस्त दिसतो. इथल्या धुक्यासारखा उडणारा पाण्याचा शिडकावा आणि हिरवागार झाडांच्या मध्ये दिसणारं हे दृश्य हे खूप परफेक्ट स्पॉट आहे. धबधब्यासमोर एक छोटासा हँगिंग ब्रिज आहे जिथून ॲबे फॉलचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं. इथून घेतलेले शॉट्स खूप सिनेमॅटिक दिसतात. इथे उभं राहिलं की शहराचा गोंगाट आपण पूर्णपणे विसरून जातो. फक्त निसर्गाचा आवाज आणि समोर वाहणारं पाणी.
जर तुम्ही ॲबे फॉल्सला भेट देणार असेल तर सकाळची वेळ बेस्ट आहे. पावसाळा आणि विंटर सीझनमध्ये इथलं सौंदर्य अजून खुलून दिसतं. आणि इथे एंट्री तिकीट 15 रुपये पर पर्सन आहे. आणि आता आपण आलो आहोत कूर्गमधील सर्वात सुंदर व्ह्यू पॉईंटपैकी एक, राजात सीट. मडिकेरी शहरामध्ये असलेलं हे ठिकाण आपल्या ब्रेथटेकिंग व्ह्यूज आणि शांत वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे. राजात सीट म्हणजे राजांची बसण्याची जागा. असं म्हणतात की कोर्गचे राजे आणि राण्या इथे येऊन सूर्यास्ताचा आनंद घ्यायचे. आणि खरंच इथून दिसणारं दृश्य पाहिल्यावरती वाटतं की हे ठिकाण राजाचं आवडतं स्पॉट होतं हे लगेच समजतं. समोर दिसणारे हिरवेगार डोंगर, दरीत तरंगणारे ढग आणि थंडगार वारा, संपूर्ण वातावरण इतकं पीसफुल वाटतं की काही क्षण फक्त निसर्गाकडे पाहत राहावंसं वाटतं. राजात सीट खास करून सनसेटसाठी खूप फेमस आहे. सूर्य हळूहळू डोंगराच्या मागे जाताना आकाशात तयार होणारे रंग, ऑरेंज, पिंक आणि गोल्डन शेड्समध्ये संपूर्ण निसर्ग अगदी मॅजिकल दिसतो. इथे सुंदर गार्डन, कलरफुल फ्लॉवर्स आणि म्युझिकल फाउंटनसुद्धा आहे. फॅमिली, कपल आणि फोटोग्राफी लव्हरसाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. सीट इथे तुम्ही तुमच्या लव्ड वनसोबत टाईम स्पेंड करू शकता. त्यानंतर सनसेट आणि सनराईजचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. सोनेरी छटा असलेलं ते सुंदर क्षण कॅमेरामध्ये कॅप्चर करू शकतो. त्यानंतर संध्याकाळी तालबंद म्युझिकच्या सुरांवरती नाचणाऱ्या म्युझिकल फाउंटनचा एक्सपिरियन्स, त्यानंतर फुले, धुक्यांनी वेढलेले पर्वतरांगांचे फोटो, याचा एक्सपिरियन्स इथे खूप छान आहे. राजा सीटचे एंट्री फीज आहे आणि राजा सीटला भेट देण्यासाठी किमान 20 रुपीज एंट्री फी आहे. त्यात टॉय ट्रेनचा आनंद घ्यायचा असेल तर इथे 30 रुपीज एंट्री फी भरावी लागते. त्यानंतर इथे जी वेळ आहे, राजा सीटची जी वेळ आहे सकाळी 9 ते रात्री 8पर्यंत आहे आणि म्युझिकल फाउंटनची पण वेळ ही इव्हनिंगमध्ये आहे. राजा सीटला भेट द्यायची असेल तर तिथला चांगला काळ हा ऑक्टोबर ते मार्च आहे, कारण इथे या काळामध्ये फुले फुलतात आणि बागा अधिक सुंदर दिसतात. विकेंडला खूप गर्दी असते, त्यामुळे वीकडेजमध्ये भेट दिली तर चांगला एक्सपिरियन्स घेता येईल. कूर्ग म्हणलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे इथल्या प्रसिद्ध कॉफी प्लांटेशन्स. भारतामधील सर्वात उत्तम कॉफी उत्पादनासाठी कूर्ग ओळखलं जातं आणि आज आपण अनुभवणार आहोत या कॉफी प्लांटेशनची टूर. आजूबाजूला दिसणारी हिरवीगार कॉफीची झाडं, थंडगार हवा आणि इथे प्रामुख्याने ॲराबिका आणि रोबुस्टा या प्रकारची कॉफी पिकवली जाते. इथल्या प्लांटेशन टूरमध्ये कॉफी तयार होण्याची संपूर्ण प्रोसेस जवळून पाहायला मिळाली आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. इथे बीज लावण्यापासून रोस्टिंगपर्यंतचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त कॉफीच नाही तर मिरी, वेलची आणि इतर मसाल्यांची शेती पाहायला मिळते. म्हणूनच कूर्गचा निसर्ग आणि शेती या दोन्हीचा एक्सपिरियन्स या कॉफी प्लांटेशन टूरमध्ये पाहायला मिळेल. आणि या प्लांटेशनमध्ये चालताना पक्ष्यांचे आवाज, झाडामधून येणारा सूर्यप्रकाश आणि शांत वातावरण मन अगदी रिलॅक्स होऊन जातं. एंड रेड चिली पाउडर कोलेस्ट्रॉल भी कम करेंगे है ना. ग्रीन का बाद में रेड को स्किन निकालेंगे तो सन ड्राई करो वाइट पेपर. चाइनीज एंड इटालियन फूड का स्किन से दालचीनी. दालचीनी में 2 टाइप है, सिलोन सिनेमन श्रीलंका, कैशम सिनेमन इंडिया. ये वाली सिलोन सिनेमन
अभी वाली छोटा झाड़ है ना, अभी इसको पत्ता निकल के नहीं है। 20 ईयर का बाद में 15,000 20,000 पत्ता आ जाए ना, 5 साल छोड़ के 5 साल छोड़ के पत्ता को निकालेंगे। दालचीनी में 2 टाइप दालचीनी, इनर लेयर एंड आउटर लेयर। आउटर लेयर मीडियम स्ट्रॉन्ग, इनर लेयर ज़्यादा स्ट्रॉन्ग, राउंड पे आते वाली ज़्यादा स्ट्रॉन्ग। फिल्टर कॉफ़ी का लाइफ हो जाए तो 100 to 120 ईयर। 5 साल के बाद ग्राम एक का ऊपर फ्लावर प्लांट करे तो 3 महीने में 1 लीटर, साल में 4 कॉफी लीटर। प्लांटेशनमध्ये एंट्री तिकीट घेतलं जातं, जे एंट्री तिकीट आहे 200 पर पर्सन. या तिकीटमध्ये प्लांटेशन वॉक, कॉफी प्रोसेसची माहिती आणि निसर्गाचा सुंदर अनुभव हे सगळं इन्क्लुडेड असतं. काही ठिकाणी कुर्ग कॉफी टेस्टिंगचा सुद्धा एक्सपिरियन्स मिळतो. गरमागरम ऑथेंटिक कॉफीचा पहिला सिप घेतला की पूर्ण थकवा गायब होतो. एंट्री फीपेक्षा इथला एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, कारण इथे फक्त कॉफी नाही तर निसर्गाची एक सुंदर फिलिंग अनुभवायला मिळते. आणि आता आपण आलो आहोत कुर्गमधील एका ऐतिहासिक ठिकाणी, राजा टॉम, ज्याला इथं गॅडिक म्हणून ओळखलं जातं. मडिकेरी शहराजवळ असलेलं हे ठिकाण कुर्गच्या राजघराण्याच्या इतिहासाशी जोडलेलं आहे. पहिल्याच नजरेत या ठिकाणाची वास्तुकला लक्ष वेधून घेते. इथल्या बांधकामामध्ये इस्लामिक शैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. मोठे घुमट, सुंदर मिनार आणि पांढऱ्या रंगाचा आकर्षक आर्किटेक्चर या जागेला एक रॉयल लुक देतं. हे स्मारक कुर्गच्या राजे वीरराजेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्मरणार्थ बांधण्यात आलं होतं. इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण खूप खास मानलं जातं. इथे फिरताना आजूबाजूला हिरवळ, थंड हवा आणि शांत वातावरण आहे. या टॉमवर केलेलं डिटेलिंग आणि आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. सगळे प्लेसेस व्हिजिट केल्यानंतर आम्ही परतलो आमच्या हॉटेल स्टेमध्ये. जो हॉटेल स्टे होता तो कुर्गच्या हिरव्यागार निसर्गामध्ये असलेलं RSTDC मेडिकरी हॉटेल होतं, जे गव्हर्मेंटचं हॉटेल आहे आणि तिथला एक्सपिरियन्स खूप छान होता. तर हॉटेलच्या बाहेर प्रशस्त जागा आणि हॉटेलमध्ये जे गार्डन एरिया खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे. आजूबाजूला रंगीबेरंगी फुलं, मोठी झाडी आणि शांत वातावरण आहे. त्यामुळे सकाळी संध्याकाळी ते वॉक करायला खूप मजा आली. करतानाचा व्ह्यू तर खरंच भन्नाट आहे. समोर दिसणारे डोंगर, धुक्याने भरलेलं वातावरण, हिरवीगार दाट झाडं, वाहणारा थंड वारा, इथून निसर्ग खूप छान एन्जॉय केला. हॉटेलचं सिटिंग एरिया आणि त्याच्यासमोर दिसणारा निसर्गाचा व्ह्यू, हे कॉम्बिनेशन खूप छान एक्सपिरियन्स देतो. कुर्गच्या थंड हवेमध्ये गरमागरम चहा आणि इथलं साऊथ इंडियन फूड, हा एक्सपिरियन्स खरंच अनफॉर्गेटेबल आहे. जर तुम्हाला नेचरच्या जवळ राहायचं असेल आणि शांत स्टेचा एक्सपिरियन्स हवा असेल तर मेडिकेरीमधलं हे हॉटेल नक्की कन्सिडर करू शकता. आम्ही डिलक्स सूट AC रूम बुक केल्या होत्या आणि अनडाऊटली खोल्या खूप प्रशस्त होत्या आणि तिथल्या प्रशस्त खिडक्यांमधून दरीचं दृश्य हे खूप सुंदर दिसतं. आणि नो कंप्लेंट अबाउट द रूम. रिसेप्शनमधले लोक हे नेहमीच वेलकमिंग करणारे होते. कुर्गमध्ये कमी बजेटमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी आणि कमी एक्सपेक्टेशन असणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. असा होता आपल्या कुर्ग ट्रिपच्या 3ऱ्या दिवसाचा सुंदर प्रवास. ॲबे फॉलचा मेस्मरायझिंग निसर्ग, राजा सीटमधला भन्नाट सनसेट, शांत ओंकारेश्वर टेम्पल, सुगंधी कॉफी प्लांटेशन आणि ऐतिहासिक राजाज टॉम. आजचा दिवस खूपच मेमोरेबल झाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच ट्रॅव्हल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तुम्हाला यापैकी कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन डेस्टिनेशन आणि नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत बाय.